नमस्कार. आपण पाहत आहात बहुजन आवाज न्यूज चॅनल. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती व पोलीस वर्धापन दिन उत्साहात साजरा. सोलापूर नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड जिल्हा शाखा सोलापूर संचलित स्वामी विवेकानंद प्रशाला MIDC सोलापूर येथे आज दिनांक 3/1/2025 रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती व पोलीस वर्धापन दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून ज्योत्स्ना भांबिष्टे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, जेल रोड पोलीस स्टेशन, दीपाली शेळके व कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून प्रशालेच्या मुख्याध्यापिका सीमा येलगुलवार उपस्थित होत्या. प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख पाहुणे व अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रमामध्ये प्रशालेतील सर्व विद्यार्थिनींनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पोशाखात उपस्थित होत्या. तसेच त्यांनी आपले भाषण सादर केले. या कार्यक्रमामध्ये प्रशालेतील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित समूह नृत्य, एकपात्री नाटक सादर केले. कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी ज्योत्स्ना भांबिष्टे यांनी आपल्या मनोगतामध्ये सावित्रीबाई फुले यांनी आपल्या जीवनात केलेल्या संघर्षाचा आढावा घेतला व त्यांच्या आदर्श विचाराविषयी विद्यार्थ्यांना अवगत केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष सीमा येलगुलवार यांनी आपल्या मनोगतामध्ये विद्यार्थिनींनी उच्च शिक्षण घेऊन सावित्रीबाई फुले यांनी सांगितलेल्या मार्गाचा अवलंब करावा व शिक्षणाचा प्रचार प्रसार करावा, त्यांच्या आदर्श विचारांचा अवलंब करावा असे सांगितले. सुभाष माने यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व आपल्या मनोगतामध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातील महत्त्वाचे प्रसंग स्पष्ट केले व आदर्श विचार मांडले. या प्रसंगी शाळेतील शिक्षक सपटाळे, कोळी, राठोड, हिंगमिरे, निलंगीकर मॅडम उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार विद्यार्थिनींनी केले. धन्यवाद. पोलिसिंग आहे त्याच्यामध्ये सुद्धा सांगितलं. सामाजिक भान ठेवण्याची जी गरज असते त्याची खूप गरज आहे. शांतता कमिटी सदस्य म्हणून आम्ही जेव्हा जातो तर या सगळ्या गोष्टी आम्ही जवळून पाहिलेल्या आहेत. आणि फक्त स्त्रियांसाठी नाही तर एकूण स्त्री पुरुष समान सर्वांसाठी त्यांनी आपल्यासाठी शिक्षणाची दारं उघडी केलेली आहेत. कारण एक स्त्री शिकली नाही म्हणून संकुचित वाटेल असं मला वाटतं. कारण मुलांना सुद्धा शिक्षण देणारी ही सर्वप्रथम घरातली आई असते आणि त्या आईला शिक्षण देण्याचं किंवा घरामध्ये पडण्याचं किंवा निर्णय घेण्याचं जे धाडस किंवा ज्योतिबा फुले बोलते. एरवी मी बोलले पण नसते, पण तुम्ही माझ्या विचारांचे घोटून घोटून क्रीम केले. तुम्ही तर चक्क मला देवी बनवून फोटो मध्ये फ्रेम केला. जमेल तेव्हा जमेल तसं, जमेल तेव्हा जमेल तसं तुम्ही सोयीनुसार माझे कौतुक केलात, सोयीनुसार माझे कौतुक केलात. पण खरे दुःख हे की तुम्ही मला गृहीत धरता, की तुम्ही मला गृहीत धरता. त्याचाच राग आज मी तुमच्या समोर फुले बोलते. कुऱ्हाडीचा दांडा जसा होताच काळवावा, कुऱ्हाडीचा दांडा जसा होताच काळवावा, तशा सगळ्याच गोष्टी डोक्यावरून गेल्यात, तशा सगळ्याच गोष्टी डोक्यावरून गेल्यात. जीवत होत्या तेच आता बेमान झालेत. असे होईल मला काय माहिती, मला कुठे पुढचे दिसत होते. पण मी एका नवीन जगासाठी लोकांचे शिव्या, श्राप, दगडधोंडे त्याबरोबर शेणही सोसले होते. तुमच्याच भाषेत सांगायचं तर मी रात्र आणि दिवस झिजले होते. मी रात्र आणि दिवस झिजले होते. त्याचीच फेड म्हणून आज हे कसले घाव झेलते, त्याचीच फेड म्हणून आज हे कसले घाव झेलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. बाळीपणाचं दुःख काय असतं हे मी तुमच्यापेक्षा जास्त जाणते. बाळीपणाचं दुःख काय असतं हे मी तुमच्यापेक्षा जास्त जाणते. आरशात पाहून सांगा की मी सावित्रीच्या शब्दाला जागली आहे, की मी सावित्रीच्या शब्दाला जागली आहे, की मी सावित्रीच्या शब्दाला जागली आहे. तरुंग आणि बंपक स्त्री मुक्तीची ही नशा तुम्हाला चढली आहे. तरुंग आणि बंपक स्त्री मुक्तीची नशा ही तुम्हाला चढली आहे. कपडे बदलले की पुरोगामी होता येतं, कपडे बदलले की पुरोगामी होता येतं. ही नशा तुम्हाला चढलेली आहे, ही नशा तुम्हाला चढलेली आहे. म्हणूनच आज तुमच्या या भैऱ्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.